नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय का असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय। कारण नाशिकचा पालकमंत्री होतोय असं जाहीर विधान गिरीश महाजन यांनी केलंय। तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावर सावध भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीने देखील आता थेट दावा ठोकलाय। त्यामुळे रायगड प्रमाणेच नाशिकातही पालकमंत्री पदावरनं वादाची चिन्ह आहेत। पाहूयात। मी दरवर्षी धुळ्याला असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। मिळाला तर इच्छुक आहे, नाही तर नाही आहे। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे। नाशिकचा पालकमंत्री मी होतोय अशी जाहीर घोषणाच गिरीश महाजनांनी केली। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेला नाशिकात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। गिरीश महाजनांनी केलेल्या विधानानंतर आपणही पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलंय। त्यामुळे रायगड प्रमाणे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावरूनही महायुतीत मोठ्या वादाची शक्यता आहे। मी दरवर्षी धुळ्याला असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। मी दरवर्षी धुळ्याला असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। मी दरवर्षी धुळ्याला असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। तुम्ही इच्छुक आहात? मिळाला तर इच्छुक आहे, नाही तर नाही आहे। त्यांनाही होऊ द्या, कुणालाही होऊ द्या। आता मला कल्पना नाही, कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आग्रही राहण्यास नाशिकमधील आमदार आणि वरिष्ठ नेत्यांना सांगणार असल्याचंही छगन भुजबळांनी म्हटलंय। रायगडमध्ये एक आमदार असताना पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर नाशिकमध्ये 7 आमदार असताना आग्रह का धरायचा नाही असाही सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो। तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा। आपला आग्रह कायम असणार नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी? पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही। 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं, आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन। भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, याच्यात छगन भुजबळ असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा भरत गोगावले यांच्या सेला कोणताही अर्थ नाही आहे। भारतीय जनता पार्टीने इनडायरेक्टली कोण पालकमंत्री होणार हे ध्वजारोहण आज एकच ध्वजारोहण नाही झालं, 26 जानेवारीला झालं, 15 ऑगस्टला झालं, त्याच्या मागच्या महिन्यात वर्षातसुद्धा झालं, 1 मेला झालं। हे सगळं झालेले असताना इकडे आदिती तटकरे, इकडे गिरीश महाजन हा त्यांनी मान दिलेला आहे। याचाच अर्थ इनडायरेक्ट तेच पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीनं प्रतीत केलं। त्यामुळे भुजबळ काय बोलतं त्याला कोणताही व्हॅल्यू नाही। 2 दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदासंदर्भात एक सूचक वक्तव्य केलं होतं। नाशिकात ध्वजारोहण केलंय, आता हळूहळू पुढे जातोय असं विधान महाजनांनी केलं होतं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा देखील भुजबळांनी समाचार घेतला होता। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकल्याचं यातून स्पष्ट होतंय। झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना। आता त्यांना झेंडावंदन करताना आलं तुम्ही, तर तुम्हाला करताना आलं, आता मला करता येते थोडे पुढचं काय? तुम्ही अशा अडचणीचे प्रश्न विचारू नका। आपण काय कोणाला सांगतो का? या जरूर पुढे या। जळगावला सुद्धा विसरू नका, मतदारसंघाला सुद्धा विसरू नका। नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाल्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती। पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं। मात्र नाशिकमध्ये तसं चित्र नव्हतं। नाशिकात शिवसेना आणि राष्ट्रवादीनं सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। मात्र छगन भुजबळ हे मंत्री झाल्यापासून ऍक्शन मोडवर आले आणि आता त्यांनी थेट नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा सांगितलाय। त्यामुळे नाशिकात देखील आता पालकमंत्री पदावरून महायुतीत वादाची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।